बहिर्मनाकडून जे जे काही होत असतं, केलं जातं, घडत असतं, ते सर्व रेकॉर्ड होतं, सर्व रेकॉर्ड होतं. आता हे सगळं जे होतं ना, हे ऑटोमॅटिकली होतं, ऑटोमॅटिकली. कळलं की नाही? ऑटोमॅटिकली याचा अर्थ काय, तिथे कोणीतरी करणारा कोणी नाही आहे, ऑटोमॅटिक होतं. कारण हे सगळं जे आहे ना, हे स्वयंचलित आहे, हे स्वयंनियंत्रित आहे, हे नैसर्गिक आहे, हे पद्धतशीर आहे, ही एक दिव्य व्यवस्था आहे आणि हे सगळं निसर्गाच्या नियमाने बद्ध आहे. म्हणून आम्ही परमेश्वराची व्याख्या केली, निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर दिव्य व्यवस्था म्हणजे परमेश्वर. ही व्याख्या मी जेव्हा सांगतो ना, एकदा माझ्या प्रवचनामध्ये एक मोठा सायंटिस्ट आला होता. प्रवचन झाल्यानंतर माझ्याजवळ आला, म्हणाला, वामनराव, ही तुमची जी व्याख्या आहे ना परमेश्वराची, मोस्ट सायंटिफिक आहे. म्हणजे सायंटिस्टने दिलेलं सर्टिफिकेट मोस्ट सायंटिफिक. आणि या व्याख्येला अजूनपर्यंत कोणी चॅलेंज केलेलं नाही आणि चॅलेंज करू शकणारही नाही. स्वयंचलित आहे. तुम्ही म्हणा कशावरून, आता तुम्ही आलात ते कसे स्वयंचलित. तुम्ही आता प्रवचनाला आलात ना, तुम्हाला कोणी ओढून आणलं का? खटाला ओढून आणतो तसं नाही, तुम्ही स्वयंचलित. तुम्ही येऊन इथे बसलात, आता बोलता बोलता एखादा मनुष्य उठून जातो, स्वयंचलित. उठला का, स्वयंचलित. पुन्हा स्वयंनियंत्रित. कळलं की नाही? काही लोक असे असतात ना, त्यांना उठावं असं वाटतं, पण कसं उठावं, मग ते स्वतःला नियंत्रित करतात, स्वयंनियंत्रित. स्वयंनियंत्रित म्हणजे त्याचं फार, म्हणजे मी हे प्रवचन स्वतंत्र करायला पाहिजे या विषयावर, पण त्याला वेळ नाही आपल्याकडे एवढा. आपल्या शरीरामध्ये रक्त निर्माण होतं, कळलं की नाही? रक्त निर्माण होतं. किती निर्माण करायचं, किती निर्माण व्हायला पाहिजे, किती अवयवानं पुरलं पाहिजे, हे सगळं स्वयंचलित, स्वयंनियंत्रित आहे. पुन्हा नैसर्गिक आहे, हे सगळं पुन्हा नैसर्गिक आहे. इथे काही कुठल्या तरीची कृत्रिमता नाही, नैसर्गिक. पुन्हा याच्यामध्ये पद्धतशीर आहे. इथे सगळं जे आहे ना, हे पद्धतशीर आहे. आता मला नाक आहे, किडे समोर आहे, यांना नाक मागे आहे, असं झालेलं नाही. मला 2 डोळे पुढे, यांना 2 डोळे मागे, मला 2 ते यांना 4, असं नाही. सगळ्यांची व्यवस्था जर पाहिजे ना, तर तुम्हाला असं दिसेल की माणूस म्हटला ना की तो एक सारखाच असणार. माणूस, कुठलाही माणूस, मग तो चायनातला असू दे, तो इंग्लंडमधला असू दे, अमेरिकेतला असू दे, आफ्रिकेतला असू दे, ते हिंदुस्थानचा असू दे, माणूस म्हटला की तो, आता त्यांचे रंग वेगवेगळे असतील. कोण नकटे असतील, कोण तुरतुरीत नाकाचे असतील ना, काय काय असतात ते नकटे असतात बघा, काही काही तुरतुरीत नाकाचे असतात, काही गोरे असतात, काही काळे असतात, काही काळे ढुसढुशीत असतात, काही काळे कोळशासारखे असतात, काही गोरे असतात, काही खूप गोरे असतात. तर काही काळे, काही गोरे, काही उंच, काही बुटके, काही जाडे, काही बारीक. हे जे आहे ना, हे जे सगळं जे आहे नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे. पुन्हा पद्धतशीर आहे आणि व्यवस्था आहे. इथे सगळी व्यवस्था आहे. आता या ठिकाणी इतक्या बायका बसलेल्या आहेत, या ठिकाणी एवढे पुरुष बसलेले आहेत, पण एक पुरुष दुसऱ्या पुरुषासारखा आहे का दाखवा, एक बाई दुसऱ्या बाईसारखी आहे का दाखवा. तुम्हाला दाखवता येणार नाही, दाखवता येणार नाही. सगळे पुरुष सारखे आणि सगळ्या बायका सारख्या, काय झालं असतं. मग तुम्ही तुमची बायको शोधणार कसे आणि या बायका आपले नवरे शोधणार कसे. तू शोधू शकत नाही. म्हणजे परमेश्वराची दिव्य व्यवस्था जी म्हणतो ना, ती ही आहे की प्रत्येक माणूस वेगळा,
प्रत्येक बाई वेगळी, पुन्हा माणूस म्हटला की तो सारखा. बघा, पुन्हा माणूस म्हटलं, अहो इतकंच नाही, तुमच्या फिंगर्स एवढे माणसं आता जन्माला आली, मेली, गेली, जन्माला आता आहेत, पुढे येतील, पण प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स वेगळ्या. काय चमत्कार आहे बघा. प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स वेगळ्या, प्रत्येकाचा आवाज वेगळा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचं चालणं वेगळं. कळलं की नाही? काय काय लोक चालतात. तर आम्हाला एक ग्रस्त आमच्याकडे तो असा 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 चालायचा. म्हणजे चालण्यामध्ये सुद्धा प्रत्येक माणूस वेगवेगळा चालतो. त्या चालण्यावरून हा मनुष्य अमुक आपल्याला कळतं, आवाजावरून कळतं. आता एवढी माणसं आहे, पण प्रत्येकाचा आवाज वेगळा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाची आवड वेगळी, प्रत्येकाचं कर्तृत्व वेगळं. तुम्ही म्हणा देवानी विषमता निर्माण केली नाही. याला विषमता म्हणत नाही, याला ऐश्वर्य म्हणतात. हे देवाचं ऐश्वर्य आहे. कळलं की नाही? हे देवाचं ऐश्वर्य आहे. त्याला काय सगळ्यांना सारखं करता आलं नसतं, सगळ्या बायका आणि सगळे पुरुष सारखे असं करता आलं नसतं. पण त्याला माहिती आहे की गोंधळ होणार सगळा. पण तो म्हणतो असं काय, तुम्हाला काय वाटतं मला नाही करता येत, करून दाखवतो म्हणाल. मग आमच्या सासूबाईला जुळं झालं. मस्करी करत नाही हा. मी इथे बसल्यानंतर मी सगळ्या कल्पना काही घडलेल्याच गोष्टी सांगतो. आमच्या सासूबाईंना जुळं झालं आणि ती जुळं मुलं इतकी सारखी की आईलाच ओळखता येत नव्हते. कळलं की नाही? आईलाच ओळखता येत नव्हते. आता पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या त्यावेळच्या काळी महिन्यातून एकदा एरंडेल द्यायचे. महिन्यातून एकदा काय पोट साफ झालं की माणूस निरोगी. आता कोण एरंडेलच घेत नाही, पण पुष्कळांची तोंड एरंडेल घेतल्यासारखी असतात. काही लोकांना हसायलाच नको. तोंड असं एरंडेल घेतल्यासारखं. म्हणजे ह्याच्या डोक्यावर एवढा मोठा भार पडलेला आहे संबंध पृथ्वीचा, ते ह्याच्या डोक्यावर असं वाटावं. तर पूर्वीच्या काळी एरंडेल द्यायचे. तर आमच्या सासूबाईने एका मुलाला धरला आणि ती काय करायची आमची सासूबाई, असं नाक धरायची. नाक धरलं की तोंड उघडायचं, घाल आतमध्ये. कळलं की नाही? हां, तसं एकाला आणला, नाक धरला, घातला. सासूबाईने त्या दुसऱ्याला बोलाव, त्याला कोणीतरी धरून आणला, नाक धरला, घातला. एक हकतोय, दुसरं हकतच नाही. आईची अवस्था. म्हणजे देव काय म्हणतो, तुम्हाला काय वाटतं मला एकसारखं करता येत नाही, पण तुम्ही गोंधळात पडाल म्हणून मी ते केलेलं नाही. असं सांगायचा मुद्दा असा की व्यवस्था दिव्य आहे. याच्याबद्दल मी स्वतंत्र जर प्रवचन केलं ना तर 1 तासाचं प्रवचन होईल. इतका हा विषय सुंदर आहे की सगळं आपल्या ठिकाणी सगळं दिव्यत्व आहे. हे शरीर आहे ना, शरीराचा प्रत्येक अवयव दिव्य आहे. डोळे, कान, नाक, तोंड, जीभ, काय 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 दिव्य आहे. दिव्य म्हणजे दिव्य, त्याची तुलनाच तुम्हाला करता येणार नाही. कळलं की नाही? अहो ते बिघडलं ना गाडं तर ते दुरुस्त करायला डॉक्टरांच्या नाकेनऊ येतं, पुन्हा दुरुस्त होत नाही ते नाहीच. कळलं की नाही? नी रिप्लेसमेंट केलं तरी पूर्वीसारखे काय नाही. ते पूर्वीचे गुडघे आणि ऑपरेशन केल्यानंतरचे गुडघे जमीन असण्याचं अंतर. हे झालं आपोआप, ऑटोमॅटिक झालं. काय गंमत बघा, एक पेशी असते. आपण जन्माला येतो ना, एक पेशी असते, त्याच्या 2 होतात, त्याचे 4 होतात, त्याचे 8 होतात, त्याचे 16 होतात. ते जॉमेट्रिकल प्रपोर्शन म्हणतात त्याला. कळलं की नाही? 4चे 8, 8चे 16, 16चे 32 असे करून संबंध पेशी. आणि पुन्हा
त्या पेशी गुडघ्यात गेल्या ना ते गुडघ्यातच काम करणार, त्या पेशी डोळ्यातच काम करणार, कानातच काम करणार, दुसरं काम करणार नाही. कळलं की नाही? हे माझं काम नाही असं ते म्हणतात. ही सुद्धा एक गंमतच आहे. आणि एवढ्या किती पेशी, तुमचं संबंध शरीर आहे ना हे पेशींचं आहे. पेशी, शरीर भरलेलं आहे, पेशी नाही. कळले ना? किती पेशी आहेत? अनंत, मोजता येणार नाही एवढ्या पेशी आहेत. किती जन्माला येतात, किती मरतात, इथेच अनंत. तुम्हाला पत्ता पण नाही, आणि जे चाललंय ह्याचाही पत्ता नाही. ऑटोमॅटिक. कळलं की नाही? स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, हे सगळं आपोआप चाललेलं आहे. म्हणून हे शरीर साक्षात परमेश्वर.